नमस्कार. गवसनी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या जुन्या आठवणीतील सन 1968 ते 1976 या काळातील इयत्ता 5वी बालभारती या पुस्तकातील आधी लगीन कोंडाण्याचे हा पाठ बघणार आहोत. स्वराज्याच्या स्थापनेसाठी तानाजीसारख्या शूरवीरांनी कसा स्वार्थत्याग केला हे या पाठातून ना आपटे यांनी दाखवून दिले आहे. तानाजी, शेलार मामा वगैरेंचे स्नान भोजन झाले तरी महाराज आपल्या महालातून बाहेर येईनात. हे पाहून सर्व मंडळीस फार अचंबा वाटला. एवढ्यात निरोप आलाही. महाराज अजून एकांत महालातच आहेत. कोठून तरी पत्र घेऊन आलेला हेजीबही बाहेर आला नाही. तेव्हा ते अर्थातच काहीतरी फार महत्त्वाच्या कामात गुंतले आहेत असे सर्वांस वाटले. जिजाबाई साहेब स्वतः पाहुण्यांचा समाचार घेत होत्या. महाराज आपल्या महालातून इकडे येण्यास निघाल्याची वर्दी आली आणि ते येऊन पोचतात तो तानाजी व शेलार मामा यांचे जेवण संपलेही होते. आपण आता थकून भागून आला आहा, जरा पडा, मग आपण बोलू याच्या संबंधानं. तानाजीराव, तुम्ही पाहिजे तर घटकाभर स्वस्थ पडा. तुम्ही पाहिजे तर, हे शब्द कानी पडता क्षणी तो हात जोडून महाराजांस म्हणतो, सरकार, बोलण्याची माफी असावी. पण मगाशी हेजीब आला. त्यानं काहीतरी चिंता उपजविणारी बातमी आणली असावी. महाराज चिंतेत असता तिचं कारण विचारण्याचं सोडून हा तानाजी घटकाभर नाही, क्षणभर तरी कसा स्वस्थ पडेल. ते तानाजीचे बोलणे ऐकून महाराज किंचित हसले आणि म्हणाले, तानाजी, तुला मी सांगणार नव्हतो. तू इथून जाईपर्यंत त्या संबंधीची गोष्टच बाहेर फोडणार नव्हतो. पण तू माझ्या चर्येवरून ताडलंस, तेव्हा आता सांगितल्याखेरीज कसं चालणार. आईसाहेब, आपण तिकडं माझ्या दिवाणखान्यात आला तर सांगतो. मामा, आपणही चला. असे म्हणून महाराज पुढे झाले आणि त्यांच्या मागोमाग तानाजी व शेलार मामा हे चालले व सगळ्यांच्या मागून जिजाबाई साहेब आल्या. तेथे महाराजांनी दिल्लीहून आलेला एक कागद काढून चिटणीसास वाचून दाखविण्यास सांगितला. औरंगजेबाने ज्या काही हेतूने उदय भानूला इकडे पाठविले होते ते सर्व या पत्रात लिहून कळविले होते. उदय भानू नावाचा कोणी मुसलमान झालेला सरदार अगदी एकाएकी कोंडाण्यावर येऊन राहिला आहे व त्याच्याबरोबर 10-5 हजार सैन्य आहे असे महाराजांना कळले होते. बाळाजी औजीने ते पत्र वाचून दाखविल्यानंतर काही वेळ महाराज व बाकी सर्व मंडळी स्तब्ध बसली होती. तितक्यात जिजाबाई साहेब म्हणतात, मला वाटलं होतं एकदा हा कोंडाणा आपल्याला घेतला पाहिजे. तो हाती असला म्हणजे आजूबाजूचा प्रांत जरी शत्रूंच्या हातात असला तरी हरकत नाही. वाटेल त्यावेळी मारा करता येईल. परवाच्या दिवशी मी अशी उभी होते. माझी नजर समोर कोंडाण्यावर गेली. आणखी वाटलं की तुला एकदा सांगावं की हा किल्ला एवढा घेऊन आपलं लष्कर त्यावर ठेव. त्याखेरीज काही आपला बंदोबस्त ठीकठाक बसायचा नाही. आईसाहेब, आपण म्हणतात त्या गोष्टी खऱ्या, पण आजपर्यंत तह मोडण्याला काही सबब नव्हती. आता उदय भानूबरोबर मुद्दाम लष्कर देऊन पाठवलं आहे, तेव्हा आपला हेतू बरा दिसून येत नाही. असे बादशाला म्हणून आपल्याला काय करायचं ते करायला मुळीच हरकत नाही. ते महाराजांचे बोलणे ऐकून तानाजी एकदम जरा पुढे सरून म्हणतो, सरकार, आपल्याला मी फार दिवस विनंती करणार होतो की आपण आता कोणत्याही मोहिमेत पुढे होत जाऊ नये. माझ्यासारखे नोकर बाळगायचे ते कशाला. महाराज, आपण आघाडीला जाऊन जर काही वेडं वाकडं झालं तर. तानाजीराव, तुमच्यासारख्यांचे प्राण आणि माझे प्राण यांत कसलं अंतर आहे. महाराज, माझ्या प्राणांत आणि आपल्या प्राणांत अंतर विचारता होय. सरकार, आपल्या प्राणांचं बरं वाईट झालं तर ही स्वराज्याची एवढी थोरली प्रचंड इमारत शत्रूला मोडून तोडून टाकायला यत्किंचित सुद्धा वेळ लागायचा नाही. आणि माझ्यासारखा गेला तर एखादी वीट पडल्या सारखी देखील वाटायचं नाही. आपण मला आज्ञा करा, मी जाऊन हा किल्ला सर करून देतो.
तानाजीराव, तुम्ही कराल की नाही याबद्दल मला मुळीच शंका नाही, पण तुम्ही आपल्या मुलाचं लगीन काढलं आहे, तेव्हा ते काही कार्य होईपर्यंत आपल्याला मी काही सांगणार नाही. त्याकरिता मी स्वतःच जाण्याचा निश्चय केला आहे. लगीन? महाराज, आपल्यासारख्या स्वामींच्या कार्यापुढं मुलाचं लगीन म्हणजे काय गोष्ट आहे? सरकार, आधी कोंडाण्याचं लगीन उरकीन, मग रायबाच्या लग्नाला आपल्याबरोबर जाईन. शेलार मामा, तू परत जा आणि सूर्याजीला म्हणावं आपलं सगळं लष्कर घेऊन इकडं ये. महाराज, कोंडाणा किल्ला सर करूनच येईन, मग पुढं काय बोलायचं ते बोलेन, पण माफी असेल. एक विनंती आहे. काय विनंती आहे? महाराज अत्यंत कौतुकाने तानाजीकडे पाहत म्हणाले, विनंती एवढीच की मी किल्ला सर करीपर्यंत आपण या रायगडावरून हलायचं नाही. मी काय युक्त्या करीन, कोठून काय संधानं बांधीन ते आपल्याला वेळोवेळी कळवीन व आपला सल्ला घेतल्याखेरीज काही करणार नाही. आपल्या पायांवर हात ठेवून प्रतिज्ञा करतो की आजपासून 10 दिवसांच्या आत कोंडाणा घेऊन आपल्या पायांपाशी येतो. तानाजीचे हे बोलणे इतके आवेशयुक्त होते की शिवाजी महाराज देखील क्षणभर अगदी स्वस्थ बसले. नंतर तानाजीच म्हणतात, तुझ्या घरी लगीन निघालं म्हणून तू आमंत्रण करायला आलास. आणखी इथं येण्याबरोबर ते लगीन एका बाजूला ठेवून तुला असल्या कामगिरीवर पाठवलं तर लोक म्हणतील तरी काय? हे शेलार मामाचं काय म्हणतील ते विचारा की यांना. ते काही नाही. परंतु शेलार मामा एकदम म्हणतात, तान्या, आपल्या कुळाचं नाव राखलंच पोरा. महाराज, स्वराज्याचं काम आधी का पोराचं लगीन आधी? मी तानाजी बरोबरच जाणार गड घ्यायला. सरकार, गड आपला झाला म्हणून समजा. म्हाताऱ्याचा त्या वेळचा आविर्भाव तर फारच विलक्षण होता. तो पाहून जिजाबाई साहेबांस किंचित हसूसुद्धा आले आणि त्या आपल्या मुलाकडे पाहून म्हणतात, बाबा रे, असल्या या लोकांच्या हिमतीनं आणखी आशीर्वादानं तुझं राज्य चाललं आहे बरं. आपल्या राज्याचे हे खांब किती जरी जुने झाले तरी त्यांची किंमत फार मोठी. शेलार मामा लागलीच त्यावर म्हणतात, मावशी, हे सारं तुमच्या आशीर्वादाचं फळ आहे. आता आम्ही इथून जाणार. रायबा तिकडं निजला असेल, त्याला आता आपल्या ओट्यात घातला आहे. गड सर करून येऊ आणि मग त्याला नेऊ. तितक्यात तानाजी उठलाच. त्याने एक बार महाराजांना व आईसाहेबांना दंडवत घातले आणि त्यांचा आशीर्वाद व महाराजांच्या हातचा विडा घेऊन तो व मामा दोघेही जाण्यास सिद्ध झाले.